स्वप्न साकार झालं, प्रधानमंत्र्यांनी केलं आणि म्हणून या ठिकाणी सर्व अंबा मातेचं दर्शन घेऊन आम्ही आलोय। आणि आपल्याला मी एवढं सांगतो, मी या अमरावतीसाठी जे जे आवश्यक आहे ते या ठिकाणी दिलं जाईल। गेल्या अनेक वर्षाची परिस्थिती आपण पाहिली, कुणाकडे महापालिका होती एवढ्या वर्षात? सगळ्या पक्षांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे। आता शिवसेनेचा अनुभव घ्या। शिवसेनेचा अजेंडा आहे विकास, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट। सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे। आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने जेव्हा शिवसेना अडचणीत आणली, शिवसेना या ठिकाणी काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं, त्यावेळेस उठाव करणारा तुमचा भाऊ या महाराष्ट्राने, देशाने पाहिला आणि या जगाने पाहिला आणि म्हणून लोकांनी देखील स्वीकारला। म्हणून लोकसभेत देखील आपला स्ट्राइक रेट चांगला, विधानसभेत देखील आपला स्ट्राइक रेट चांगला, झालेल्या नगर परिषदेमध्ये देखील आपले 70 नगराध्यक्ष निवडून आले, कमी लढलो आणि जास्त निवडून आलो। आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला मला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य माणसाला आपण काय दिलं हे बघणारे आम्ही आहोत। प्रॉपर्टी किती कमावली, संपत्ती किती कमावली, मालमत्ता किती कमावली, यापेक्षा माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमावलं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही। काय एवढी जळमळ, काय एवढी पोटदुखी, का एवढा द्वेष, का मत्सर? पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री जाणार, घटनाबाह्य मुख्यमंत्री, आता बोलत बोलत 2.5 वर्ष गेले। आताही तोच त्यांचा पाडा काय म्हणतो, पाडा चालूच आहे वाचायचा। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हजारो लाखो लोक शिवसेनेमध्ये येत आहेत, या प्रवाहात सामील होत आहेत, बाळासाहेबांच्या विचाराशी प्रभावित होत आहेत। आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगेन की आपण देणारे आहोत, घेणारे नाही। आणि म्हणून या सर्वसामान्य माणसाला सोन्याचे दिवस आले पाहिजे। माझ्या लाडक्या बहिणी फक्त 1500 रुपये थांबता कामा नये, त्यांना मला लखपती झालेला बघायचं आहे, लखपती झालेला। आणि म्हणून हा एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा अनेक योजना राबवल्या। आताही देवेंद्रजी पुढे ते घेऊन चाललेत, आमची टीम काम करते आहे। पण मी आपल्याला सांगतो, एकीकडे विकासाला चालना दिली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही केल्या। आणि म्हणूनच या महाराष्ट्राला आज आगळं वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की विकास हाच आपला अजेंडा आहे, खुर्ची आपला अजेंडा नाही। ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न सोडवणं आपला अजेंडा आहे, त्यांच्या समस्या सोडवणं आपला अजेंडा आहे। आणि आता काही लोक एकत्र आले फक्त आपले अस्तित्व वाचवण्यासाठी, खुर्चीच्या मोहापायी एकत्र आले। पण आपला शिवसेना ही खुर्ची आणि सत्तेसाठी, शिवसेना असं नाही करणार, शिवसेना असं नाही करणार। सत्तेसाठी फक्त ज्याने ठोकरलं आणि वापरलं त्यांना तुम्हाला ठोकरायची संधी प्राप्त झाली आहे, त्यांना हटवण्याची संधी तुमच्या हातात आली आहे, परिवर्तन घडवण्याची संधी आली आहे। तुम्हाला परिवर्तन पाहिजे ना, तुम्हाला बदल पाहिजे ना, तुम्हाला विकास पाहिजे, तुम्हाला चांगले रस्ते पाहिजे, पिण्याचं दररोज पाणी पाहिजे, खेळायला मैदान पाहिजे, गार्डन पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे, मग काय करणार? मग रोजगार पाहिजे, रोजगार देणारा पण हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदेचा आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या देखील दूर केल्याशिवाय राहणार नाही, हा देखील शब्द देतो। शेवटी लाखो लोकांच्या हाताला काम मिळालं, अनेक कारखाने, उद्योग आले, आणखी येतील। आणि म्हणून मी जे बोलतो ते करतो। आणि म्हणून मी आपल्याला शब्द द्यायला आलोय की या ठिकाणी ज्यांनी वापरलं आणि फेकून दिलं अशा प्रकारचं काम शिवसेना करत नाही। आणि म्हणून
तुम्हाला विकास पाहिजे असेल तर तुम्हाला धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून बदल घडवा, परिवर्तन घडवा. जेव्हा जेव्हा आपण अनेक लोकांना अनुभव घेतला, आता शिवसेनेला संधी देऊन बघा, हा धनुष्यबाणाला संधी देऊन बघा. या ठिकाणी हा बदल घडल्याशिवाय राहणार नाही, अमरावतीचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी आपण काम करणारे लोक आहोत. आपला विकासाचा मुद्दा आहे, विकासाचा अजेंडा आहे. आणि म्हणून स्ट्रीट लाईटचे प्रश्न असतील, खड्ड्याचे प्रश्न असतील, अनेक या ठिकाणी कामं. मागच्या वेळेस 3 टप्प्यामध्ये आपण 230 कोटी रुपये दिलेले आहेत इथं या आपल्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून. आणि म्हणून या अंबादेवी संस्थानामध्ये देखील MTDCच्या माध्यमातून चिखलदरा येथे आपण त्याला देखील प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे. आणि अंबादेवी संस्थांच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याला या ठिकाणी योगदान देण्याचं देखील काम आपण करू. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.